नमस्कार. गंगा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला विधिविषयक माहिती मिळणार आहे. विधीमधील स्पर्धा परीक्षांविषयी सुद्धा माहिती मिळेल आणि विधीतील इतिहास या महत्त्वाच्या मुद्द्यांना इथे कव्हर केलं जाईल. आजच्या व्हिडिओचा विषय आहे स्पेसिफिक रिलीफ अमेंडमेंट ॲक्ट 2018. विचार करा, व्यवसायात दिलेलं वचन किती महत्वाचं असतं नाही का? पण समजा ते वचन पाळलं गेलं नाही तर 2018 पर्यंत भारतात परिस्थिती थोडी वेगळी होती. एखादा करार मोडला तर तो लागू होईलच याची खात्री नसायची. पण एका कायद्यातील दुरुस्तीने हे चित्र अक्षरशः बदलून टाकलं. आज आपण पाहणार आहोत की करार कायद्यातील हा मोठा बदल नेमका काय होता आणि त्याने व्यवसायांना अधिक निश्चितता कशी दिली. कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात कुठून होते तर एका कागदावरून. आणि हा आहे तोच अधिकृत सरकारी दस्तऐवज 2018चा स्पेसिफिक रिलीफ अमेंडमेंट ॲक्ट. ह्याच कायद्याने भारतात करार कसे हाताळले जातात याला एक नवी आणि अधिक ठाम दिशा दिली. तर मग या बदलाचा आत्मा काय होता? सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्वी करार मोडल्यास न्यायालय म्हणायचं, बघू, कदाचित आम्ही अंमलबजावणी करू. पण या बदलानंतर चित्र पूर्णपणे वेगळं आहे. आता न्यायालय म्हणतं, नाही, तुम्हाला हे करावंच लागेल. हा जो कदाचितपासून केलेच पाहिजे पर्यंतचा प्रवास आहे, हाच या कायद्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. चला जरा मागे जाऊया आणि बघूया की 2018च्या आधी नक्की प्रॉब्लेम काय होता. इथूनच कदाचितचे केलेच पाहिजे हा प्रवास सुरू झाला. सर्वात मोठी समस्या होती अनिश्चितता. यामुळे व्यवसायामध्ये नेहमीच एक धोका असायचा. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी हा कायदा बदलण्यात आला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या एवढ्या मोठ्या बदलाचं सार फक्त एका शब्दात दडले. हो, फक्त एका शब्दात. कायद्यातून मे म्हणजे करू शकेल हा शब्द काढून टाकला आणि त्या जागी शॅल म्हणजे केलेच पाहिजे हा शब्द आला. वाटतोय छोटा बदल, पण कायदेशीर जगात ही एक अक्षरशः क्रांती होती. आता या सगळ्याच्या केंद्रस्थानिक संकल्पना आहे विशिष्ट पूर्तता किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्स. आता हे काय? अगदी सोप्या भाषेत सांगतो. समजा तुम्ही एका खास डिझाईनचं फर्निचर बनवायला दिलंय, पण आता तो दुकानदार ते द्यायला तयार नाही. अशा वेळी न्यायालय त्याला फक्त पैसे परत करायला सांगणार नाही, तर अगदी तेच डिझाईनचं फर्निचर बनवून द्यायला भाग पाडू शकतं. म्हणजे काय, तर जे वचन दिलं होतं तेच पूर्ण करावं लागेल. बरं, आता कराराची अंमलबजावणी हा एक नवा सुवर्णनियम तर झालाय. पण मग प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात नाही का? कायद्याने सुद्धा काही अशा व्यावहारिक गोष्टी ओळखल्या आहेत जिथे कराराची सक्ती करणं शक्यच नाही. मग ते अपवाद नेमके कोणते आहेत? चला बघूया. हे आहेत ते 4 मुख्य अपवाद. पहिले म्हणजे जर तुम्ही तुमचं काम दुसऱ्या कोणाकडून तरी आधीच करून घेतलं असेल. दुसरं, जर एखाद्या कामावर न्यायालयाला सतत नजर ठेवावी लागणार असेल. आता हे प्रॅक्टिकली शक्य नाही, बरोबर? तिसरं, जर करार एखाद्याच्या वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून असेल, म्हणजे तुम्ही एखाद्या गायकाला गाण्यासाठी जबरदस्ती नाही करू शकत. आणि चौथं, जर तो करारच असा असेल की जो कोणीही कधीही संपवू शकतो. मग प्रश्न येतो की जर विशिष्ट पूर्तता शक्य नसेल तर काय करायचं? इथेच कायदा एक खूपच प्रॅक्टिकल, एक खूपच उपयोगी उपाय समोर ठेवतो. याला म्हणतात पर्यायी पूर्तता किंवा सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स. हा खरं तर व्यवसायांसाठी एक परफेक्ट प्लॅन बी आहे. आणि याची प्रक्रिया पण एकदम सरळ आहे. समजा करार मोडला गेला तर तुम्ही समोरच्या पार्टीला कमीत कमी 30 दिवसांची एक लेखी नोटीस देता. त्यावेळेत काहीच प्रतिसाद आला नाही तर तुम्ही तेच काम तिसऱ्या व्यक्तीकडून किंवा स्वतःच्या एजन्सीकडून पूर्ण करून घेता. आणि यासाठी जो काही खर्च आला तो तुम्ही करार मोडणाऱ्या व्यक्तीकडून वसूल करू शकता. बघा किती सोपा आणि प्रभावी मार्ग आहे हा. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हा पर्यायी पूर्ततेचा मार्ग निवडला, म्हणजे काम दुसऱ्याकडून करून घेतलं, तर मग तुम्ही पुन्हा न्यायालयाकडे जाऊन विशिष्ट पूर्ततेची मागणी नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला या 2 उपायांपैकी कुठला तरी एकच निवडावा लागतो. या कायद्यातील बदलाचा उद्देश फक्त व्यावसायिक करार मजबूत करणं एवढाच मर्यादित नव्हता. यामागे एक मोठा विचार होता, देशाच्या विकासाला गती देणं. आणि हे कसं? तर मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना कायदेशीर अडथळ्यांपासून वाचवून. चला पाहूया हे नक्की कसं केलं गेलं. हे बघा, कायद्याच्या कलम 20A मध्ये काय म्हटलंय ते. याची भाषाच किती स्पष्ट आणि शक्तिशाली आहे. यात सरळ सांगितलंय की जर एखादा खटला पायाभूत सुविधा प्रकल्पाशी संबंधित असेल आणि मनाई हुकूम दिल्याने त्या प्रकल्पाच्या कामात अडथळा किंवा उशीर होणार असेल, तर न्यायालय असा कोणताही मनाई हुकूम देणार नाही. हे एक प्रकारे या मोठ्या प्रकल्पांना दिलेलं कायदेशीर कवचच आहे. पण मग पायाभूत सुविधा म्हणजे नक्की काय काय येतं यात?
तर याची यादी खूप मोठी आहे. वाहतुकीसाठी रस्ते, बंदरे, विमानतळं, रेल्वे, ऊर्जेसाठी वीज प्रकल्प, तेल आणि गॅस पाईपलाईन, इतकंच नाही तर पाणी पुरवठा, दळणवळण, अगदी सामाजिक क्षेत्रातली रुग्णालये, शाळा आणि परवडणारी घरं, या सगळ्या महत्त्वाच्या क्षेत्रांना या कायद्याने थेट संरक्षण दिलंय. आणि गोष्ट इथेच थांबत नाही. अशा प्रकल्पांशी संबंधित खटले लवकर निकाली निघावेत यासाठी सुद्धा एक विशेष तरतूद आहे. कलम 20C असं सांगतं की न्यायालयांनी असे खटले शक्यतो 12 महिन्यांच्या आत निकाली काढावेत. यावरूनच आपल्याला कळतं की वेग आणि कार्यक्षमतेवर किती भर देण्यात आला आहे. तर मग या सगळ्या बदलांचा एकत्रित अर्थ काय होतो? व्यवसायांसाठी आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी याचं नेमकं महत्त्व काय? चला याचा आता आपण सारांश पाहूया. सोप्या शब्दात सांगायचं तर या बदलामुळे व्यवसायांना जास्त निश्चितता मिळाली. करार पाळले जातील याची एक प्रकारची हमी मिळाली. पर्यायी पूर्तता सारखा एक व्यावहारिक प्लॅन बी मिळाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना विलंबापासून संरक्षण मिळालं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय? तर भारतात व्यवसाय करणं अधिक सोपं आणि विश्वासार्ह झालं. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, करारांना म्हणजेच दिलेल्या वचनांना कायदेशीरदृष्ट्या इतकं मजबूत करून भारताला खरोखरच जलद आर्थिक विकासाची गुरुकिल्ली सापडली आहे का? याचे दूरगामी परिणाम काय होतील हे तर येणारा काळच ठरवेल, पण यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.